अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांचे विमान कोसळले, त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. पण आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे की जो इतर व्हिडिओपेक्षा वेगळा आहे. ज्यावेळी विमान कोसळले त्यावेळी त्या जागी किती मोठा स्फोट झाला याचाच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. शिवाय या स्फोटानंतर काय झाले असेल याची कल्पना सुद्धा येते. हा नवा व्हिडिओ सध्या सगळीकडे जबरदस्त व्हायरल होत आहे. नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. परिणामी सीबीआय तपास अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आणखीनच वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे 28 जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर आजूबाजूच्या गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा स्फोट जबरदस्त होता. तो झाल्यावर गावकऱ्यांनीही तिथून पळ काढला होता. या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन, पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या विमानाचा स्फोट झाला त्यावेळी गावकरी तिथे होते. त्यापैकी एकाने विमान जळत असल्याचा व्हिडिओ तयार केला. नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. परिणामी सीबीआय तपास अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला. या सर्व प्रकारामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आणखीनच वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.